भाकरी व्हायच. अरे मला आहे की. अरे ती ते तुझी रोजचीच आहे. आमच्याकडे ती भाकरी बी खाऊन बघ की. आज आईने जाताना रुपये दिला होता. एकदम सगळं पैसे साठलं की लबरी बॉल घेणार आहे. आम्हाला बी खेळायला घेणार का? रिक्षा आहे का लागा? मला तुला नाही. तुझं काय देतस का? दुसऱ्याचं असल्यावर लगेच कसं येतस हावऱ्यावानी. मी बी पैसे साठवलेत. किस्त साठले ती 20-25 आहेत. आईला बरं आहे लागा दाम्या तुझं. ना रे तू नाहीत. अरे गाडी गारे गोडे गारे गाडी गारे अरे गाडी गारे. अरे गाडी गारे. हा ही दार आहे वाघ वाटशील बघा दार. गाडी गारे. अच्छा हो गाडी गारे. दार दार लवकर 2 हातात दार. ए तुला रे पिंट्या नको. ए थोडं पाय काढ. अरे गाडी गारे गारे गोडे गाडी गारे गारे गोडे गाडी गारे. अरे गाडी गारे. उद्या सकाळनं माझ्यावर रानात यायचं, भुईमुंग उपटू लागायचा आणि मग शाळेत जायचं. चालतंय की. मी का नाही बोललोय. आता अभ्यास कर. भातात मीठ टाकलं होतंस का? हो. नरो हे नरो बाळ उठ. रानात येणार आहेस ना माझ्या बा. उठा उठ उठ. ही कुठली पात दे मला उपटून. अगं पण मी का केलं नाही. मला जमेल का ग? अरे करायच्या आधीच जमणार नाही म्हणून कसं चालन. केलं तर जमल. नर्या बस. बास कर आता. जा साळेला.
भाकरीच्या घमेलखाली झाकून ठेवले ती शेंगा. जा घे बाबा त्याचं गारीगार. आणि जाताना भात खाऊन जा र, तसं जाऊ नका उपाशी पोटी. आज सगळ्यांनी आमच्याकडे जेवायला यायचंय. गोडे गारे गारी गारे. अरे दमाने जेव की, ठसका लागेल. दाम्या हे घे भाकरी. अरे माझीच मला जाय ना, तुझी काय खाणार मी. अरे आमच्याकडची पण कधीतरी खाऊन बघ की. त्या दिवशी मला कळलं मुठभर शेंगांसाठी आईचं कष्ट. गारीगार एकसारखं असलं तरी माझी जीभ सगळ्यात जास्त रडली होती.